बघू शकता आज खिचडी बनवणार आहे मी. तर त्यासाठी जे साहित्य घेतलेलं आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 टमाटे घेतलेले आहे, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत, मुगाची डाळ घेतलेली आहे, मसुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. तर मी आता हे अद्रकचं आणि लसूणचं पेस्ट बनवून घेणार आहे आणि मिरची वाटण करून घेते आणि कांदा टमाटा बारीक चिरून घेते. तर मी तर कांदे चिरून घेतलेले आहेत, लसूण अद्रकचं वाटण बनवून घेतलेलं आहे, टमाटे चिरून घेतलेले आहेत. तर इथं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर कांदे घालते आणि अर्धा चमचा जिरा. तर ह्याला सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेते. कढीपत्ता आणि लसूण अद्रकची पेस्ट. तर ह्याला पण छान कलर येऊ देते. बघू शकता कलर आलेला आहे छान. तर आता हे टोमॅटो घालायचे आहे आणि मिरची हिरवी तिखट मिरची वाटून घेतलेली आहे. आता हे पण घालते. तर बघू शकता टोमॅटो मऊ झालेले आहेत. कांदा टमाटा आता मस्त तेलामध्ये आलेला आहे. तर आता अर्धा चमचा हळद घालायची. तर जेवढे आपले तांदूळ आहे तेवढं प्रमाण बघून आता हे पाणी घालायचं आहे. आता हे मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ हे एकत्र करून आता ह्याला स्वच्छ मी 2 पाण्यामध्ये धुवून घेते. मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये हे डाळ तांदूळ घालायचे आहे. चवीपुरतं मीठ. पहिला मिक्स करून घेते. तर बघू शकता सर्व टाकून झालेलं आहे आणि गॅस अर्धा करायचा आहे. तर झाकण ठेवते वरी. तर बघू शकता मी झाकण काढते. तर खिचडी बनवून तयार आहे, शिजलेली आहे. तर वरून घालायची आहे कोथिंबीर. त्याला एक 5 मिनिटं झाकण ठेवते. तर बघू शकता मी डिशमध्ये खिचडी वाढवून घेतलेली आहे आता जेवणासाठी. तर जेवणाची तयारी चाललेली आहे. तर खिचडी अशी झालेली आहे, एकदम भारी चवीला एकदम छान लागते. घरामध्ये काय नसलं तर आपण असं बनवून खाऊ शकतो. त्याच्याबरोबर लोणचं घेतलेलं आहे आणि पापड घेतलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तर मला कळवा.